चला आता त्रिकोणाबद्दल माहिती घेऊ. कोणता पण त्रिकोण बनण्यासाठी काय पाहिजे? 3 कोन पाहिजे, 3 बाजू पाहिजे, त्याला 3 शिरोबिंदू पाहिजे. हे पहा 3 कोन ABC, 3 बाजू AB, BC, AC, 3 शिरोबिंदू AB आणि C. हे झाले त्रिकोण. आता त्रिकोणाचं नाव 6 प्रकारे लिहू शकतो. त्रिकोण ABC, BCA आणि CAB. परत उलटं लिहिलं ACB, BAC आणि CBA. 6 प्रकारे नाव लिहिले. त्याच्यानंतर अंतर्भाग म्हणजे काय येणार आहे? त्रिकोणाच्या आतला भाग. बाह्य भाग म्हणजे त्रिकोणाच्या बाहेरचा भाग. आता त्रिकोणी क्षेत्र म्हणजे काय काय येणार आहे? त्रिकोणाचा अंतर्भाग, त्रिकोणाचा बाह्य भाग आणि प्रत्यक्ष त्रिकोण. आता कोणत्या पण त्रिकोणाला बाह्य कोण असतो? आपल्याला माहिती आहे बाह्य कोण. हे पहा त्रिकोण, हा त्याचा एक झाला, हा एक बाह्य कोण, हा दुसरा बाह्य कोण. असे एका बाजूनी 2 बाह्य कोन, दुसऱ्या बाजूनी पण परत 2 बाह्य कोन बनतील. तिसऱ्या बाजूनी परत ही जर का इकडे वाढवली तर इकडे एक आणि इकडे एक, तर झाले अजून 2 बाह्य कोन. म्हणजे प्रत्येक शिरोबिंदूजवळ 2-2 बाह्य कोन बनतात. म्हणजे 3 शिरोबिंदूजवळ इकडचे 2 आणि 2 4 आणि इकडचे 2 6, असे टोटल किती बाह्य कोन बनणार आहेत? 6 बाह्य कोन बनणार आहे. आता बघू त्रिकोणाचे प्रकार. आता कोनांवरून पडणारे प्रकार. पहिला आहे लघुकोन त्रिकोण, दुसरा आहे काटकोन त्रिकोण, तिसरा आहे विशालकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोणात सर्व कोण लघुकोन असणार आहे. काटकोन त्रिकोणात एक काटकोन असेल आणि विशालकोन त्रिकोणात एक कोन विशालकोन असेल. बाकीचे 2 लघुकोन असतील. त्याच्यानंतर बाजूंवरून पडणारे, त्रिकोणाच्या बाजूंवरून पडणारे प्रकार. एक आहे समभुज म्हणजे सर्व बाजूसारख्या. समद्विभुज म्हणजे कोणत्या पण 2 बाजूसारख्या. आणि विषमभुज म्हणजे सगळ्या बाजू वेगवेगळ्या मापाच्या असतील. त्याच्यानंतर काही गोष्टी त्रिकोणाच्या बाबतीत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. जसं की इथे दिला आहे एक त्रिकोण ABC, कोण Aचं माप अधिक कोण Bचं माप अधिक कोण Cचं माप, तिघांचं माप मिळून किती होणार आहे? 180 अंश. त्रिकोणाचा जो बाह्य कोण असतो, पहा इथे हा बाह्य कोण आहे. ह्या बाह्य कोणाचं माप किती असतं? हे जे 2 आंतरकोन आहे, तो जो कोण आहे बाह्य कोणाच्या बाजूचा, तो सोडून जे उरलेले 2 आंतरकोन आहे त्यांच्या बेरजे इतकं. म्हणजे PRS, मेजर ऑफ अँगल PRS या मापाचा या कोणाचं जे माप आहे ते माप किती असणार आहे? हे P आणि हा Q या दोघांचं माप मिळून जितकं माप होणार आहे तितकं असणार आहे. कारण की बघा ह्या दोघांची बेरीज 180 अंश आणि ह्या तिघांची बेरीज 180 अंश. तर हा दोन्हीकडे सारखा आहे ना, म्हणून हा कट होऊन जाईल या दोघांचं माप. नंतर अजून एक गोष्ट आहे की कोणता पण त्रिकोण जर का काढायचा असेल तर त्याच्यासाठी ही गोष्ट खूप गरजेची असते की कोणत्या पण 2 बाजूंची जी बेरीज आहे ती मोठी आली पाहिजे तिसऱ्या बाजूपेक्षा. म्हणजे बघा इथे दिलं आहे LM अधिक LN ही MN पेक्षा मोठी पाहिजे, LM अधिक MN ही LN पेक्षा मोठी पाहिजे आणि LN अधिक MN ही LM पेक्षा मोठी पाहिजे. समजलं? त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे? शिरोलंब. आता शिरोलंब काय असतो? शिरोलंब म्हणजे ह्या शिरोबिंदूतून काढलेला लंब, जो की इथे 90 अंशाचा कोन बनवतोय. शिरोबिंदू आहे, शिरोबिंदूतून त्याच्या समोरची, शिरोबिंदूच्या समोरची जी बाजू आहे त्याच्यावर काढलेला लंब म्हणजे जो 90 अंशाचा कोन बनवतो समोरच्या बाजूवर, त्याला म्हणायचं शिरोलंब. त्रिकोणाचे 3ही शिरोलंब हे एक संपाती असतात. म्हणजे तिघही एकाच बिंदूत छेदतात. हे इथे दिलेले. त्याच्यानंतर बाजूंचे लंब दुभाजक. आता बाजूंचे लंब दुभाजक म्हणजे बाजूंना दुभागणारे. हे दोन्ही बाजू, हे तिन्ही बाजू आहे, तिन्ही बाजूंना बरोबर अर्ध्यामध्ये दुभागतात. हे 2 बाजूसारखे आहे, 2 बाजूसारखे आहे, 2 बाजूसारख्या. आपण काढतो बघा कंपॉसनी वगैरे, हो ना, असं सारखं माप घेऊन इकडे एक इकडे एक इकडे एक इकडे एक आर्क देऊन जे काढतो त्याला म्हणायचं बाजूंचे लंब दुभाजक. हे लंब दुभाजक पण कसे असतात? एक संपाती. आता याला जर का आपण सेंटर धरलं, म्हणजे जर का केंद्र धरलं आणि एक वर्तुळ काढायचं ठरवलं, तर ते वर्तुळ बरोबर बाजूंच्या लंबदुभाजकातून काढलेलं वर्तुळ बरोबर हे ज्या त्रिकोण आहे याच्या बाहेरून, याचे जे हे शिरोबिंदू याच्यातून पास होतं, त्या वर्तुळाला म्हणायचं परिवर्तुळ. म्हणजे बाहेरून काढलं जाणारं ते शिरोबिंदूंमधून जातं, शिरोबिंदूंना टच करून जातं. आपण काढलं आहे हे आधी. त्याच्यानंतर आहे त्रिकोणाची मध्यगा. त्रिकोणाची मध्यगा कशी असते? त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून निघती आणि जी समोरची बाजू आहे त्या बाजूला बरोबर अर्ध्यामध्ये, म्हणजे हा जो बाजूचा मध्य आहे त्याला जोडती.
त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून निघते आणि बाजूचा समोरच्या बाजूचा जो मध्य आहे त्याला जोडती. हिला म्हणायचं मध्यगा. अशा हा त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा असतात त्या पण एकसंपाती असतात. त्यांचा जो मध्य असतो त्याला गुरुत्व मध्य म्हणतात. आणि ह्या गुरुत्व मध्याला ही मध्यगा नेहमी ह्याच प्रमाणात, म्हणजे इकडची बाजू जर का डबल असेल तर ही सिंगल, म्हणजे ही 1 असेल तर ही 2, ही 2 असेल तर ही 4, ही 3 असेल तर ही 6, नेहमी ह्या प्रमाणात छेदते, ती विभागते. कोणतं प्रमाण आहे ते 2:1. एक बाजू म्हणजे एक भाग 2 असेल तर एक जो उरलेला भाग आहे तो 1 लांबीचा असेल. हा भाग 2 लांबीचा असेल तर हा भाग 1 लांबीचा असेल. म्हणून मध्यगा नेहमी गुरुत्व मध्यगेला नेहमी 2:1 या प्रमाणात छेदतो. त्याच्यानंतर आहे त्रिकोणाचे कोन दुभाजक. हे कोणाला बरोबर दुभागतात, कोणाचे 2 सारखे भाग करतात. हा कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक जे त्रिकोणाचे तिन्ही कोणांचे जे दुभाजक आहे ते सुद्धा एकसंपाती असतात, म्हणजे एकाच बिंदूत कट होतात. कोणाच्या दुभाजकांनी जर का एक वर्तुळ काढलं तर ते काय होतं, अंतर्वर्तुळ, म्हणजे त्रिकोणाच्या ह्या बाजूंना हे आतून टच करतं. हे झाले त्रिकोणाचे आतापर्यंतचे काही कॉन्सेप्ट. आता नंतर बघायची त्रिकोणाची एकरूपता. एकरूपता म्हणजे काय, हे त्रिकोण एकरूप आहे. एकरूप म्हणजे पूर्णपणे सारखे. ते कसे सारखे ठरवायचे, ते त्रिकोणाची एकरूपता लिहिण्यासाठी काही संगती लावावं लागतं, म्हणजे सारख्या त्याच प्रमाणात ते एकरूप असतील. आता हे त्रिकोण एकरूप म्हणजे काय, बाजूंची लांबी सारखी आहे. हे पहा, AB आणि XY दोन्ही बाजूंची सारखी आहे. BC YZ दोन्ही बाजूंची लांबी सारखी आहे. AC XZ ह्या बाजूंची लांबी सारखी आहे. तेव्हा त्यांना ह्या संगतीत एकरूप म्हणायचं. कोन A कोन X दोन्ही सारखे आहेत. कोन B कोन Y दोन्ही सारखे आहेत. कोन C कोन Z दोन्ही सारखे आहेत. तेव्हा याच्यापैकी कोणत्या पण 3 गोष्टी असतील तर ते त्रिकोण एकरूप म्हटले जातात. आता बघू, विषमभुज त्रिकोणाची एकरूपता नेहमी एकाच संगतीत लिहिली जाते. विषमभुज त्रिकोणामध्ये एकाच संगतीत लिहिली जाते. ती कशी बघा, इथे L हा L आणि हा P हे दोघांचं माप सारखं असेल. हे MQ हा M आणि हा Q ह्या दोघांचं माप सारखं असेल. आणि N आणि हा R हा N हा R यांचं माप सारखं असेल. तर नेहमी असंच लिहावं लागतं. म्हणजे याचा अर्थ कसा होतो, L आणि P दोघं एकरूप आहे, M आणि Q दोघं एकरूप आहे, N आणि R दोघं एकरूप आहे, असा अर्थ होतो. विषमभुज त्रिकोणामध्ये एकरूपता नेहमी एकाच संगतीत लिहिता येते. त्याच्यानंतर आहे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणातली एकरूपता 2 संगतीत लिहिता येते. बघा इथे ABC आणि PQR, ही AB आणि PQ सारखी आहे. AC आणि PR हे पहा, AC हे इथलं AC हे PR हे दोघं सारखे. BC आणि QR BC आणि QR हे दोघं सारखे. त्याच्यानंतर बघा इथे लिहिलेलं आहे AB आणि PR. AB आणि PR पण तर सारखे आहे, एकाच तर मापाचे आहेत. त्याच्यानंतर इथे PC आणि RQ हे BC आणि RQ हे दोघं सारख्याच मापाचे आहेत. AC आणि PQ AC आणि PQ हे पण तर सारख्या मापाचे. म्हणून समद्विभुज त्रिकोणातली एकरूपता नेहमी 2 संगतीत लिहिता येते. आणि जर का समद्विभुज त्रिकोणाची एकरूपता असेल ती किती प्रकारे लिहिता येते, 6 संगतीत लिहिता येते. हे इथे वेगळ्या 6 संगती लिहिलेल्या आहेत. आणि त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या आहेत. आता काही 4 प्रकारे त्रिकोण एकरूप आपल्याला ठरवता येतात. बाकोबा म्हणजे काय, बाजू कोन बाजू दोन्हीकडच्या बाजू सारख्या आणि मधला कोन जर का सारखा आहे 2 त्रिकोणांचा, तर त्याला ते दोन्ही त्रिकोण कसे असतील, एकरूप असतील. कोणत्या कसोटीने, बाकोबा कसोटीने. तिन्ही बाजू सारख्या आहे, दोन्ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या आहे, तर बाजू 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 ह्या कसोटीने ते दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. जर का त्रिकोणाचे 2 कोन सारखे आहेत आणि एक बाजू सारखी आहे, मधली दोन्ही कोणांच्या मधली बाजू, कोन मग बाजू आणि मग कोन हे जर का सारखे, तर ती कोणत्या कसोटीने ते त्रिकोण एकरूप असणार आहेत, को या कसोटीने एकरूप असणार आहे. आणि जर का बाजू कोन कोन असे जर का दोन्ही त्रिकोणाचे एकरूप असतील तर ते त्रिकोण को या कसोटीने सारखे असणार आहेत. चला, याच्यानंतर तुम्ही आता हे त्रिकोणाच्या गुणधर्माशी रिलेटेड स्वाध्याय सोडवा.